अरे व्हॉट रबिश, काय बोलताय तुम्ही? हा, मी दारू पिऊन फाउंटेन मध्ये झोपेन का? का? हा, म्हणजे एक मिनिट, ह्या पूर्ण वाक्याचा काही सेन्स बनतोय का? तसंही दारू प्याल्यानंतर सेन्सेस काम करत नाहीत. मग मी बेवडी आहे? करेक्ट आहे. हा, आय मीन मॉम, ती बोलते ना ते करेक्ट आहे. ते फाउंटन मध्ये जाऊन झोपायला ती काय मगर आहे? अजित, ही जोक करायची वेळ नाहीये. एक्झॅक्टली, मी पण हेच म्हणतोय तुला, ही जोक करायची वेळ नाहीये. काल पण मी जोक करत नव्हतो, मी तुला सांगितलं, मी हिला बघितलं पण नाही, माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस तेव्हा. एक मिनिट, कशाबद्दल बोलतोयस तू? माया, ऍक्च्युली काल मी तुला कॉरिडोर मध्ये बघितलं होतं, तू अशी अशी पडली होती आणि आपोआप खेचली जात होतीस. मला असं वाटतं तुला आत्मा खेचत होती. मे बी हा त्याच बाईचा आत्मा आहे ज्याला तू ते प्लॅनचेट करून बोलवलं होतंस ना, त्या बाईचा आत्मा असणार. मी मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. हां, अरे विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरं बोलतोय यार मॉम. एक मिनिट, पण तू एक्झॅक्टली काय काय पाहिलंस तू? हा, मी काय करत होते काल रात्री? वा, आता हे आम्हालाच विचार. आम्हाला कसं माहिती असणार? तू होतीस ना तिथे, तुलाच माहिती असेल. मीरानी त्या कवड्या कुठेतरी लपवलेल्या असणार आहेत. तिच्या खोलीत असू शकतात किंवा 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 तिच्या अंगावरही असू शकतात, तिच्या कमरेला किंवा पदरात बांधलेल्या असू शकतात. आज रात्री काही करून तुला त्या कवड्या मिळवायच्या आहेत, कळलं? अरे हो, मंजिरी मॅडमने मला कवड्या घेण्यासाठी मीराच्या रूममध्ये पाठवलं होतं. मी रूममध्ये स्प्रे घेऊन गेले आणि स्प्रे मारणारच होते, तेव्हा तो स्प्रे अचानक हवेत तरंगायला लागला आणि पुढे काय काय घडलं मला आठवतच नाहीये. मला ही गोष्ट आठवतच नाहीये. माया, ए अगं माया, माया रिलॅक्स, माया टेन्शन घेऊ नको, मी आहे. हा, अजित, मला नक्की काहीतरी गडबड वाटतेय. या मायावर जरा लक्ष ठेवायला हवंय. व्हेरी गुड. फोन घरी सोडून गेली आहे ती. आता हिला कोणत्या भाषेत समजवायचं मलाच कळत नाही. मीरा, कोणाला काही न सांगता निघून जाते. काही विचारलं तर उलट मलाच गिल्ट देते, नाहीतर रडते, नाहीतर गप्प बसते. खूपच गृहीत धरायला लागली ही मला.